लोकनेते माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अस्थि कलश दर्शनाचे यवतमाळात आयोजन करण्यात आलेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आधारस्तंभ आणि जनसामान्यांचे लाडके नेते माननीय अजितदादा पवार यांच्या अस्थीचा कलश आज अमरावतीहून यवतमाळ शहरात आगमन करीत आहेत। दादांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या अंतिम दर्शनासाठी यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सार्वजनिक दर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर पाटील यांनी दिली आहे। अस्थि कलश दर्शनाचा सविस्तर कार्यक्रम आगमन व दर्शन आज सायंकाळी ठीक 7 वाजता हाऊसिंग फायनान्स कार्यालय दारवा रोड यवतमाळ येथे अस्थि कलशाचे आगमन होईल। सार्वजनिक दर्शन दिनांक 3 फेब्रुवारी आणि 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अस्थि कलश हाऊसिंग फायनान्स कार्यालय येथे सर्व नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। ज्या लोकनेत्यांच्या रयतेच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, त्या लाडक्या नेतृत्वाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि अंतिम दर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर पाटील यांनी केले आहे। ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली।